नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. तर आज आपण नगर जिल्ह्यातील एक टॉप BMS कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये आपण या कॉलेजचं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर, त्यासोबतच हॉस्टेल मेसचे चार्जेस, डिपॉझिट्स, हे विद्यार्थ्यांकडून हे कॉलेज किती आकारतं याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यासोबत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अद्यापही आपल्या फ्री व्हॉट्सॲप काउन्सिलिंग ग्रुपला जॉईन नसेल केलं तर लवकरात लवकर जॉईन करा, कारण आपण या ग्रुपवरती सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स टाईम टू टाईम पाठवत असतो. त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आज आपण बोलणार आहोत सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय, जे की संगमनेर शहरामध्ये आहे. अतिशय जुनं कॉलेज आहे, जे की 1991मध्ये हे कॉलेज सुरू झालं होतं. कॉलेजचा पेशंट फ्लोचा विचार केला तर अतिशय चांगल्या प्रकारचं तुम्हाला या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो हा बघायला मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत तुमची क्लिनिकल प्रॅक्टिस देखील या कॉलेजमध्ये किंवा शहरामध्ये चांगल्या प्रकारची होणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर या कॉलेजचं बघत असाल, तर ज्यामध्ये जो लेफ्ट हँड साईडचा कॉर्नर आहे तर त्यामध्ये तुम्ही जी कॅटेगरीचा कॉलम आहे त्यामध्ये आपण ओपन कॅटेगरीची फीज बघू. तर ओपन कॅटेगरीसाठी पर इयर फीज 2,20,000 रुपये राहणार आहे. त्यानंतर पुढे आहे हॉस्टेलची फी पर इयर 40,000 रुपये. त्यानंतर पुढे आहे डिपॉझिट्स, जे की 12,500 रुपये. नंतर येतं लॅबोरेटरी डिपॉझिट 5,000. पुढे आहे लायब्ररी डिपॉझिट, ते देखील 5,000. नंतर आहे कॉशन मनी, जे की आहे 15,000. म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी या कॉलेजची पहिल्या वर्षी तुम्हाला 2,97,500 रुपये या कॉलेजची फीज राहणार आहे. म्हणजे तुम्हाला 2,97,500 रुपयाची पहिल्या वर्षासाठी तयारी असली पाहिजे. पुढे आहे OBC कॅटेगरी. तर या विद्यार्थ्यांसाठी 1,20,182 रुपये पर इयरचे चार्जेस. नंतर आहे हॉस्टेलचे चार्जेस, जे की आहे 40,000. पुढे आहे डिपॉझिट 12,500. त्यानंतर लायब्ररी डिपॉझिट 5,000, लायब्ररीचे 5,000. पुढे आहे कॉशन मनी, जे की आहे 15,000 रुपये. म्हणजे OBC कॅन्डिडेटसाठी या कॉलेजची पहिल्या वर्षीची फी 1,97,682 रुपये. म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जी फीज आहे तर ती ही पर इयरच्या नुसार तुम्हाला भरायची आहे. आणि नंतर जे चार्जेस आहेत ते जे आहे डिपॉझिट्स आणि हॉस्टेलची फी ही प्रत्येक विद्यार्थ्याकरिता सेमच राहणार आहे. तुम्ही ओपनचे असाल किंवा जर तुम्ही मॅनेजमेंटमधून घेतले असाल किंवा तुमची इतर कुठली कॅटेगरी, म्हणजे समजा OBC असेल, EWS, SC ST, VJNT, तरी तुम्हाला ही सेमच राहणार आहे. फीज तुमची डिफरंट होईल. फक्त या कॉलममध्ये हे विद्यार्थ्यांनी व पालकांनी लक्षात घ्या. तर समजा तुम्ही घेतलं IQमधून ॲडमिशन, जे की आहे मॅनेजमेंट कोट्याचं, तर यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी 6,60,000 रुपये कॉलेजची फीज राहणार आहे. आणि पहिल्या वर्षाची फी तुम्हाला लागेल जवळपास 7,37,500 रुपये. तर तुमचं पहिल्या वर्षीचं एवढं बजेट असेल किंवा जर तुम्हाला या कॉलेजची मॅनेजमेंटची फीज परवडत असेल तर नक्की या कॉलेजचा तुम्ही विचार करू शकता. आणि जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मॅनेजमेंटचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा नंबर आहे 920-910-1770. तुमचं खूप कमी बजेटमध्ये मॅनेजमेंटचं ॲडमिशन किंवा सीट आम्ही सिक्युअर करून देऊ. पुढे येतं, जर तुम्ही समजा 15% NRIमधून किंवा NRI कोट्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 11 लाख रुपये कॉलेजची पर इयरची फीज पे करणं आहे. आणि नंतरचे डिपॉझिट किंवा हॉस्टेलचे चार्जेस आहेत तर ते सर्वांना सारखेच लागणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की जे डिपॉझिट्स वगैरे आहेत तेच खूप इथं आकारण्यात आले. हॉस्टेलचे चार्जेस देखील खूप आहे, परंतु काही कॉलेजेसमध्ये हे कंपल्सरी आहे आणि खूप सारे कॉलेज असे देखील आहे की जिथे कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. म्हणजे एकंदरीत तुमचं बजेट जे आहे ते काही कॉलेजमध्ये कमी होऊ शकतं. तर तुम्हाला अशा कॉलेजबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की आम्हाला सांगा किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपण नक्की अशा कॉलेजबद्दल देखील व्हिडिओ बनवू. त्यासोबत जर तुम्ही इथं DD कुठल्या नावाने इश्यू करायचं आहे ह्याची देखील इथे डिटेल्स आहेत, ज्यामध्ये कॉलेजची ट्युशन फीज, डिपॉझिटचं वेगळं आहे आणि हॉस्टेलचं डिपॉझिट जे आहे त्याचं वेगळं DD आहे. पुढे जर तुम्हाला आमच्याकडून जर पेड काउन्सिलिंग करून घ्यायची असेल
तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला 100% हेल्प करतील. तरी आपण भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.